गुड मॉर्निंग। आजचा झुंबा हा आपला वर्कआउट अतिशय पॉवरफुल झाला। सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला। याबद्दल आपल्या सिनियर कोच रोहिणी मॅडम यांना धन्यवाद, तसेच तुम्हा सर्वांनाही धन्यवाद। यानंतर आपण आपल्या आरोग्याविषयी थोडी जागरूकता पाहत असताना आपल्या आरोग्याचा आणि शरीराचा मुख्य घटक पेशी म्हणजे सेल्स, जे आपल्या शरीराचं मूळ आहे किंवा सृष्टीचं मूळ आहे, त्याविषयी आपण जरा माहिती घेणार आहोत। तर सेल्स म्हणजे मराठीत आपण त्याला पेशी म्हणतो। हा सर्व वनस्पती प्राण्यांच्या किंवा सर्व सजीवांच्या संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक घटक आहे। ते जैविक एकक आहे आणि सर्वात लहान घटक आपल्या शरीरातील किंवा कोणत्याही सजीवातील म्हणजे पेशी आहे। पेशी ही स्वतंत्रपणे निर्माण होऊ शकते, म्हणजे स्वतंत्रपणे ते प्रजनन करू शकते। विविध पदार्थाचं संघटित रूप याला एकत्रितपणे पेशी म्हटलं जातं। तर या रॉबर्ट हुक 1665 मध्ये एक प्रयोग करत असताना त्याने रबराच्या झाडाचा बुच आहे ते कापला आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर त्यांना कप्पे, सूक्ष्म कप्पे आढळून आले आणि त्यावेळेस प्रथमतः त्यांनी नाव दिलं सेल किंवा पेशी। आणि हा प्रत्येक वनस्पतीच्या, प्राण्याच्या शरीरातला मूलभूत घटक बनला। 1889 मध्ये स्वाइडेन आणि स्वान या वैज्ञानिकांनी सिद्धांत मांडला आणि सर्व सजीव पेशींचे बनलेले आहेत आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, हे तिथून सुरुवात झाली। अशी ही पेशीची पार्श्वभूमी आहे। आता पेशी आपल्या सर्व अवयवांना एकत्रितपणे जोडून त्यापासून वेगवेगळे विकासाचे टप्पे तयार होतात। पहिला टप्पा आहे पेशी आपण एकत्र येऊन उती तयार होतात। पेशीपासून उती तयार होतात म्हणजे टिश्यू, आणि असे अनेक टिश्यू बनून, अनेक पेशीपासून टिश्यू म्हणजे उती तयार होतात। अनेक उतीपासून काही अवयव बनतात, संस्था बनतात। उदाहरणार्थ रक्ताभिसरण संस्था आहे, पचन संस्था आहे, सर्व प्रकारच्या इंद्रिय संस्था आहेत, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, या सर्व संस्था आहेत त्या पेशीपासून उतीपासून इंद्रिय संस्था, आणि या सर्व इंद्रिय संस्था यांचा एकत्रित समुदाय म्हणजे आपलं शरीर आहे। म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा मूळ घटक आहे तो पेशी आहे। आणि ह्या पेशी आहेत त्या पेशी पाण्याने, प्रथिनांनी, अशा वेगवेगळ्या घटकांनी बनलेल्या असतात। पाणी हा त्यातला एक मुख्य घटक आहे। त्यामुळे पेशीमध्ये आपल्या 70% पाणी असतं, म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण हे त्यावर अवलंबून आहे। पाणी आहे ते पेशींना हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्हीही पुरवतं। म्हणून आपण पेशींच्या कार्यात्मक विकासासाठी शरीरात दररोज पाणी घेणं गरजेचं आहे। त्या संदर्भात रोहिणी मॅडमने, जिंबल मॅडमने यापूर्वी पाण्याचं महत्त्व शरीरासाठी किती आहे ते सांगितलेलं आहे। आणि या दोन्ही हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकाचा उपयोग करून शर्करा, प्रथिने, चरबी यासारखे मोठे रेणू तयार करण्यासाठी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वापरलं जातं, ते जे पाण्यातून मिळतं। पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही सेल्युलर आहेत, ते श्वासोश्वासात सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात, ज्याचा वापर पेशी कशासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी करतात। म्हणजे आपल्या शरीराला एनर्जी मिळते ती पाण्यातील हायड्रोजन ऑक्सिजनचं ज्वलन
त्याचबरोबर श्वसनातील ऑक्सिजन हायड्रोजनचं सेल्युलर श्वासोच्छ्वास घेतो, त्यातून ह्या भूमिका बजावल्या जातात आणि शरीरासाठी रचना प्रदान करतात. अन्नातून आपल्याला पोषक पदार्थ मिळतात, पोषक तत्व घेतात आणि त्या पोषक घटकाचं आपण ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम या पेशीमध्ये होतं आणि असं विशेष कार्य पार पाडलं जातं. पेशीमध्ये शरीराची आनुवंशिक सामग्री देखील असते आणि स्वतः प्रतिज्ञा बनवू शकतात. पेशीमध्ये अनेक भाग असतात आणि प्रत्येक कार्य हे वेगवेगळ्या पद्धतीने चालत असते. म्हणून पेशी हा आपल्या शरीराचा मुख्य घटक आहे आणि त्याची पुनरुत्पादन म्हणजे पुनर्निर्मिती होऊ शकते. परंतु या सर्व बाबी श्वासोच्छ्वास, अन्न, पाणी ह्या खूप महत्वाच्या आहेत. एवढं करून हे आपल्या पेशींची वाढ होत नाही किंवा पेशी रिपेअर होत नाहीत. यासाठी या पद्धतीची पेशीची रचना असते आणि पेशीमध्ये हे घटक असतात. सर्वात लहान घटक आहे हा पेशी आणि या पेशींची आपल्या शरीरामध्ये वाढ होण्यासाठी, त्याचं रिपेअरिंग होण्यासाठी आपल्या हर्बल लाईफनं एक चांगल्या पद्धतीचा फॉर्म्युला शोधून काढलेला आहे, जो आपण वेट लॉस करताना सुरू करतो किंवा आपल्या शरीरावर ग्लोईंग कमी जर असेल, चकाकी कमी असेल त्वचेला, शरीराला, तर त्यासाठी उपयोगी आहे. केस गळती होत असेल तर हा फॉर्म्युला उपयोगी आहे किंवा डोळ्यांची दृष्टी जर कमकुवत झालेली असेल तर ती वाढवण्यासाठी हा फॉर्म्युला उपयोगी आहे, ज्याचं नाव आहे सेल ऍक्टिव्हेटर. आपण सेल ऍक्टिव्हेटर हे टॅबलेट फॉर्म मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. या पद्धतीनं हे सेल ऍक्टिव्हेटर अशा स्वरूपाचं हर्बल लाईफनं अतिशय अमेझिंग प्रोडक्ट निर्मिती केलेले आहे, जे वेट लॉस सुरू करताना आपण वापरतो, कलर ग्लोईंग साठी वापरतो, हेअर फॉल साठी वापरतो आणि आय साईट वीक जर होत असेल, दृष्टी कमकुवत होत असेल तर ती सुदृढ म्हणजे त्याच्यातील प्रगती वाढवण्यासाठी दृष्टीतील याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तर हे सेल ऍक्टिव्हेटर आहे. ते सेल ऍक्टिव्हेटर हे बोटॅनिकल प्रॉडक्ट आहे, म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ आहे आणि ते न्यूट्रिएंट सुद्धा आहे, ह्याच्यापासून बनवलेलं आहे. बोटॅनिकल अँड न्यूट्रिएंट पासून बनवलेलं हे प्रोडक्ट आहे सेल ऍक्टिव्हेटर. त्याचबरोबर ते बॉडी हेल्दी एजिंग सुद्धा आहे. या मध्ये 60 टॅबलेट असतात आणि आपल्या शरीराला लागणारे जे घटक आहेत त्यामध्ये कॅल्शियम आहे, त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स आहेत. ते सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. यामध्ये रेस्वेट्रॉल हे 3 mg, त्यानंतर ALA म्हणजे अल्फा लिपोइक ऍसिड हे मुख्य अँटीऑक्सिडंट आहे आपल्यासाठी आणि ते काम चांगल्या पद्धतीने करतं. हे 0.15 mg इतकं यामध्ये असतं. ॲलोव्हेरा लिप यामध्ये हा एक कंटेंट आहे आणि पोमेग्रेनेट हे 11 mg असं या अँटीऑक्सिडंट अधिक कॅल्शियम आपल्या शरीराला दिवसाला 5.17 मिलीग्रॅम डेली कॅल्शियमची गरज आहे आणि एका टॅबलेट मधून 31 mg इतकं आपल्याला या सेल ऍक्टिव्हेटर मधून कॅल्शियम मिळतं. म्हणून कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. अँटीऑक्सिडंट यात जे 4 घटक आहेत ते अँटीऑक्सिडंट म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतात. तर अँटीऑक्सिडंट मुळे बॉडी हेल्दी एजिंग आहे ते कार्य करतं. त्याचबरोबर ओव्हरऑल हेल्थ साठी हे खूप महत्वाचं आहे.
ह्या सेल ऍक्टिव्हेटर मुळे नॉर्मल मेटाबॉलिझम आहे ते प्रमोट होतं. म्हणजे मेटाबॉलिझमसाठी सुद्धा हे सेल ऍक्टिव्हेटर अतिशय कार्यरत आहे. यामुळं आपल्या शरीरातील सर्व पेशी कार्यान्वित होतात. सेल ऍक्टिव्ह होण्यासाठी बेसिकली हे सेल ऍक्टिव्हेटर घेतलं जातं आणि पेशी हा मुख्य घटक असल्यामुळं आपण मुळापासूनच आपण या आपल्या शरीरातील चांगल्या प्रक्रिया आहेत त्याला सुरुवात करतो. हेल्दी एजिंग आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपली एनर्जी बूस्ट करण्यासाठी या सेल ऍक्टिव्हेटरचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. असं अनेक प्रकारे सेल ऍक्टिव्हेटर हे प्रोडक्ट आपणाला पेशी आणि त्यापासून बनलेल्या ऊती, त्यापासून बनलेली इंद्रिय संस्था आणि आपल्या सर्व शरीरासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतं. हर्बल लाईफनं एक आपणाला सेल ऍक्टिव्हेटर ही अनोखी न्यूट्रिशनल आणि बॉटॅनिकल देणगी दिलेली आहे. तर ही टॅबलेट 60 टॅबलेट असतात एका ह्याच्यामध्ये. तर ते दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा सकाळ संध्याकाळ शेक बरोबर, दुपारी लंच बरोबर आपण घेऊ शकतो. असं सकाळ दुपार संध्याकाळ किंवा गरजेनुसार सकाळ संध्याकाळ शेक बरोबर ह्या टॅबलेट आपण वापरू शकतो. याचं स्टोरेज करताना ज्याचं जे टोपण आहे, झाकण आहे, ते टाईट आवळून ठेवलं पाहिजे, कारण त्याला मॉइश्चर आहे म्हणजे ओलावा आहे. त्याचबरोबर सनलाईट आहे, सूर्यप्रकाश, तो त्याच्यापासून ते प्रतिबंधित केलं पाहिजे. सर्व प्रौढ महिला पुरुषांनी, वयस्कर व्यक्तींनी हे घ्यायला कोणतीही अडचण नाही. परंतु लहान मुलं यांना हे सेल ऍक्टिव्हेटर तुर्तास तरी, अतिशय लहान मुलं असतील तर त्यांना हे सेल ऍक्टिव्हेटर रिकमेंड केलेलं नाही. ज्या प्रेग्नंट महिला आहेत, गरोदर महिला आहेत, त्यांनी आपल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार हे सेल ऍक्टिव्हेटर घेण्याचाही सल्ला आपले वेलनेस कोच देत असतात. अशा पद्धतीनं सेल ऍक्टिव्हेटर हे हर्बल लाईफचं अमेझिंग प्रोडक्ट आहे, जे आपल्या शरीराच्या बेसिक क्रिया आहेत सेलच्या, म्हणजे बेसिक घटक आहे सेल्स, त्याच्यावरच प्रभावी आहे. त्याच्या कार्यात्मक आणि संरचनात्मक जैविक एककावर ते काम करतं. अशा पद्धतीनं सेल रिपेअरिंगसाठी, नव्यानं सेल निर्मिती करण्यासाठी, पेशींचं प्रजनन म्हणजे सेल रिप्रोडक्शनसाठी हे सेल ऍक्टिव्हेटर खूप गरजेचं आहे. म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ शेक बरोबर, जेवणाबरोबर ही एक टॅबलेट घेतल्यानंतर आपल्या शरीराच्या पेशींचं जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित होतं. असं हे प्रोडक्ट आहे. धन्यवाद.